हे महाराष्ट्रीयन फॅमिली, वेलकम टू न्यू व्लॉग। आज करणार आहे मी वेडिंग शॉपिंग हॉल तुमच्यासाठी। तर खूप कमेंट्स आलेले मला इंस्टाग्रामवर, यूट्यूब शॉर्ट्सवर पण की ड्रेसची लिंक पाठव तुझी। या एकाच व्लॉग मध्ये आन्सर करणार आहे। ज्वेलरी, ड्रेसेस, साडी, सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्लॉग मध्ये आज देणार आहे। लेट्स क्विकली बिगिन विथ दिस व्हिडिओ। आपण सुरुवात करूया मेहंदी पासून। तर मेहंदी काढलेली अरुणा करून आहे, त्यांचं मी इथे इंस्टाग्राम हँडल डिस्प्ले करील। बरेच वेळा मेहंदी काढल्यात खूप जणांकडनं, पण त्यांचं डिटेलिंग प्लस मी त्यांना एक इमेज दिलेला बहिणींचा, तर ते तिने तसं एक्झॅक्ट फोटो तसाच तिने माझ्या हातावर काढला। तुम्हाला काढायची असेल मेहंदी तुमच्या कुठल्याही ओकेजनला तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। कमिंग टू द मेहंदी आउटफिट, मी घातलेला हा लेहंगा। तर आता मी डिसिजन घेतला या ब्लाउजला बघून। खूप सुंदर ब्लाउज आहे आणि ह्याचं वर्क पण तुम्ही बघा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याचं बॅक। सो इट वॉज बॅकलेस, म्हणजे सी थ्रू होतं, असं बॅकलेस पण नाही म्हणता येणार, सी थ्रू होतं। बट ते नेट खूप छान वाटत होतं। ऍक्च्युली या ब्लाउज मुळे झालेला। इथे असे टॅसल्स पण दिलेत अँड हा ऑफ शोल्डर होता। तर जसं तुम्ही फोटोमध्ये बघतायत, मी असं ग्रीन कलरचं आम्ही ठरवलेलं की घालायचं। तर प्रॉपर ग्रीन कलर तर नव्हता हा, पण ग्रीन फॅमिलीमध्येच होता। सगळं डिझाईन प्रिंटवर आहे आणि कॅन आहे याच्यात, बट नॉट दॅट हेवी। फार्म हाऊसवर होतो म्हणून मला असा लाईट पाहिजे होता, जास्त हेवी नको होत। तर सेम इथे फ्लोरल प्रिंट दिलाय आणि हा लेहंगा होता शिवाली ब्रँडचा। मी इकडे त्यांचं इंस्टाग्राम पेज पण देईल। खूप छान आहेत शिवाली ब्रँडचे। जर तुम्हाला वेडिंग शॉपिंग साठी पाहिजे असेल तर शिवाली ब्रँड इज अमेझिंग, कारण वेगवेगळे व्हरायटीज भेटतात बघायला आणि मला तर पर्सनली खूप हा ब्रँड आवडला। हा मी नवी मुंबईमधून घेतलेला आणि मेकअप पण मी स्वतःच केलेला। तर मेकअप बघायचा असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। तर आय विल मेक अनदर व्हिडिओ ऑन दॅट। अँड मुव्हिंग ऑन टू संगीत, खूप जणांना आवडलेला आणि डॅडचा पर्सनली फेवरेट आहे तो लुक। तर जर तुम्हाला कुठलाही लुक क्रिएट करायचा असेल तर मी तुम्हाला एक आयडिया देईल की पिंटरेस्ट करून एक ऍप आहे, हे वरनं असे आयडियाज काढते। सो पिक्चर्स मी सिलेक्ट करून ठेवलेले की मला कुठल्या कलरचा लेहंगा पाहिजे, तर कशी मला ज्वेलरी पाहिजे। सगळ्यांनीच ऍक्च्युली सिस्टर्सनी डिसाईड केलेलं की आम्ही थोडं असं सिक्वेन्स घालणार। तर माझा फुल लेहंगा सिक्वेन्सचा होता आणि मला कसं हेअर पाहिजे, मेकअप पाहिजे, तर तसं मी माझ्या मेकअप आर्टिस्टला सांगितलेलं। मेकअप माझा केलेला पूजानी। म्हणजे मी खूप डायसी होती मेकअप आर्टिस्टला घेऊन की ठेवू की नको, कारण मला तर मेकअपची खूप आवड आहे। तर मी माझा मेकअप ऑनेस्टली स्वतःच करते एव्हरी टाइम। तर मला असं होतं की मी करील स्वतःचा मेकअप। घरातलं पहिलं लग्न तर जरा थोडं एक्स्ट्रा करायचं होतं अँड ऍक्च्युली एक्स्ट्राच झालं ते। बट आय डोंट रिग्रेट इट ॲट ऑल। ऑनेस्टली मला खूप तिचं काम आवडलं आणि तिच्यासोबत एक हेअरस्टायलिस्ट पण होती, मला तिचं नाव आता लक्षात नाही, पण तिने पण जे एफर्ट्स घेतले, जसं मला पाहिजे होतं बारीक सारीक गोष्टी तिने तसंच केलं। सो थोडं रेट्रो लुक आलेला, ते मला नंतर रिअलाइज झालं। हेअर एकदम स्लीक, असे थोडे 90s सारखं हेअरस्टाईल झालं। एकदम सटल नॅचरल मेकअप केलेलं विथ पिंक लिप्स अँड फक्त आईजला मी तिला सांगितलं थोडं एनहॅन्स कर, बिकॉज आय हॅव व्हेरी स्मॉल आईज। तर जी मी ज्वेलरी घातली आहे ती मी दहलिया मधून घेतलेली। तर दहलिया माझ्या मावशीचा स्वतःचा ब्रँड आहे, तर तिच्याकडनंच मी ही ज्वेलरी घेतलेली। मी खूप स्टोर्स बघितले, मला कुठेच एक्झॅक्ट जसं मला पाहिजे होतं तसं कुठेच भेटलं नाही। नेकलेस अँड इयरिंग्स करून असा सेट होता। ब्रेसलेट फक्त वेगळं घेतलं, ते पण तिच्याकडनंच घेतलं दहलियामधून। अँड रिंग माझीच होती अँड वॉच जस्ट दॅट। हा होता ब्लाउज त्याचा। ह्याचं वर्क खूप छान आहे आणि अगेन बॅक ह्याची, हा तर बॅकलेस होता। युजली स्टिच करून घ्यायला लागतं, पण मला हा रेडीमेड भेटलेला। 5-6 महिने आधी आम्ही हा लेहंगा घेऊन ठेवलेला। जस्ट आम्ही असंच शॉपिंगला गेलेलो आणि आवडलेला, तर मी मम्मीला तेच सांगितलं की नंतर भेटेल की नाही आय डोंट नो, बट हा परफेक्ट आहे संगीत फंक्शनसाठी। हा मी एका बुटीकमधून घेतलेला। तर ह्याचा ब्रँड काय लिहिला नाही आहे इथे, बट येस
ह्याला पण असे खालती टॅसल्स. हे आय गेस खूप ट्रेंड मध्ये आता सगळ्या ब्लाउजला असे मला टॅसल्स दिसत आहेत. खूप वर्क आहे ह्याला. तर असं वर्क लेहंगाला नाहीये, लेहंगा फुल सिक्वेन्सचा होता. तर ऍक्च्युली मी ड्राय क्लीनला दिलेला, तर जस्ट आलाय हा. असू शकते हा. तो हा लेहंगा आहे. तुम्ही फोटोमध्ये तर बघालच. मला खूप असा हलका पाहिजे होता की मी डान्स करू शकेल. तुम्ही जर मेकअप आर्टिस्टवर खर्च करतायत, हेअरस्टायलिस्टवर करतायत, तर मेक शुअर की तुम्हाला जसं हवंय लुक तसं तुम्ही आधी पिक्चर्स काढून ठेवा. तर त्यांचं पण काम इझी झालं की त्यांना की मला माहिती होतं की मला काय पाहिजे. कधी कधी त्याच्यात पण खूप टाइम जातो विचार करण्यात की हेअरस्टाईल कुठल्या टाईपची करायची किंवा मेकअप कसा पाहिजे. मग ते त्याच्यात वेळ जातो आणि मग ऑब्व्हियसली फंक्शन्सला लेट होतो आणि मग मम्मी भडकते. दॅट इज अनदर थिंग. हळदीचा लुक खूप सिम्पल होता. ह्याचा पण वर्क खूप ब्युटिफुल आहे. हे बघ, पर्ल्स आहे, मध्ये मध्ये सिक्वेन्स आहेत, बीट्स आहेत आणि हा परफेक्ट येलो कलर मला भेटला. आणि ह्याला पण असं दुपट्टा सारखं होतं, बट इंडो वेस्टर्न टाइप होता. बॅक असं नॉर्मल आणि बाकी अख्खा सिम्पल प्लेन असा प्लाझो. ह्याच्यावर पण जे इयरिंग्स जे मी घातलेत ते मी एका लोकल शॉप मधून घेतलेले. हळदीचा मेकअप पण मी स्वतःहून केलेला. वेडिंग लुक इज माय फेवरेट. माझ्या माइंड मध्ये जो पिक्चर होता तिने एक्झॅक्ट तसं मला रेडी पण केलेलं आणि ऍक्च्युली साडीमुळे सगळं काही चेंज झालं. तर ह्याची एक बॅक स्टोरी आहे वेडिंग आउटफिटची. मी घालणार होती कुठली वेगळी साडी पण घातली कुठली वेगळीच. ही मला एंड मुवमेंटला थँक्स टू मॉम. मी जी साडी घेतलेली ती थोडी अशी रिसेप्शन टाईप होती, हेवी वर्क होतं त्याला आणि ती नव्हती जात लग्नाच्या दिवशी. तर त्यामुळे मग माझ्या डोक्यात आलं की ग्रीन, आय चूज ग्रीन कलर अँड प्रॉपर गोल्ड ज्वेलरी पासून सगळं, मग गजरा वगैरे सगळं. मग तुम्हाला सांगते, कमरबंद, नथ, ग्रीन लटकन जे ते होतं जे मी इयरिंग्सला असं लावलेलं ते सगळं मी घेतलं आहे. सुरू आर्ट्स इंस्टाग्राम हँडल इथे मेन्शन करते आहे अँड त्यांचं पनवेलला रिसेंटलीच त्यांनी शॉप ओपन केलंय, तर मी तिथून घेतलं. त्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत. नथ पण एक साधी मला घ्यायची होती पण त्यांनी मला एवढे ऑप्शन्स दाखवले समोर की मी खूप कन्फ्युज झाले. एक्स्ट्रा लार्ज, लार्ज, मीडियम, स्मॉल. तर मी खूप एक्स्ट्रा स्मॉल नथ घेतलेली बिकॉज मला खूप छोटीच पाहिजे होती. मोस्ट आस्क्ड जे क्वेश्चन, ब्लाउजचं वर्क कुठून करून घेतलंस, तर पहिली गोष्ट हा आहे ब्लाउज. नॉर्मल फ्रंटनी हुक जे असतं तसं आणि मस्त वर्क केलंय याचं. हे फ्लावर पासून जे कॉम्बिनेशन त्यांनी दिलंय ना, ग्रीन वर रेड जे सूट होतंय आणि मध्ये मध्ये मी डायमंड्स पण सांगितलेले टाकायला, तर तसंच वर्क केलंय. खूप डिफरंट आहे. युजली जसे असतात तसे नाहीत हे आणि खूप ट्रेंड मध्ये आजकाल. तर हे खूप छान त्यांनी मला ब्लाउज करून दिलं. आणि तर खूप असे दुल्हनचे हेवी ब्लाउजचे वर्क जे असतात ते पण ते करून देतात. त्यांनी बुकच दिलेली अख्खी मला आणि त्याच्यात पेजेस पण एवढे होते की मीच कन्फ्युज झाली की कुठलं वर्क करून घेऊ. तर स्टार्टिंग आय थिंक 2000 पासून आहे. हा, बँगल्स, मांगटिका आणि रिंग मी घेतलेली घुमर ज्वेलरी शॉप मधून जे खारघरला आहे. तर त्याच्याकडे पण खूप व्हरायटीज आहेत. सगळ्या टाईपचे तुम्हाला ज्वेलरी त्याच्याकडे भेटतील. महाराष्ट्रीयन स्टाईल, साऊथ इंडियन स्टाईल. स्टोर व्हिजिट करू शकतात तुम्ही. गुगलवर टाकलं तर तुम्हाला त्याचा ऍड्रेस भेटून जाईल. माझ्या ऑनेस्ट ओपिनियन्स आहेत, कारण मला माहिती आहे घरातलं प्रोग्राम असलं तर आपल्याला सगळं आपल्या पद्धतीने पाहिजे असतं. तसे हे बारीक डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करते सो दॅट तुम्हाला इझी पडेल हा व्हिडिओ बघून. म्हणून मी स्टोअरचं पण मेन्शन करते, जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही करा. तर कमिंग टू रिसेप्शन, तर लेहंगा होता हा आणि हा होता सेमी स्टिच्ड. ओके, तर हा खूप मोठा होता आणि माझी वेस्ट खूप छोटी होती त्या लेहंग्यासाठी. तर आम्हाला अर्धा पार्ट त्याचं, अर्धा नाही एक पार्ट त्याचं काढायला लागलं. सेमी स्टिच अगेन. तर हे ब्लाउज, हे नेक मला खूप आवडलं. हे ऑलरेडी डिझाईन दिलेलं असतं तर फक्त त्या हिशोबाने त्यांनी स्टिच केलं. फक्त फुल हँड्स मी ठेवायला सांगितले.
आणि ह्याला हे जे बीड्स आहेत हे नव्हते, तर हे मी बीड्स वेगळे घेतले. लटकन बीड सगळं तुम्हाला भेटेल. तर तिथे मी हे लेस घेतलेली. ही जे नेकलेस होतं आणि इयरिंग्स होतं ते दहलियामधून होतं, जे मावशीचं मी तुम्हाला सांगितलं जो ब्रँड आहे. आणि रिंग घुमर शॉपमधून होती. आणि हिल्स H&M चे होते, बेसिक गोल्डन हिल्स होते. आणि मेकअप अगेन पूजा अँड तिची हेअरस्टायलिस्ट होती, तिने केलेला. तर तिने ग्लॅम लुक दिलेला मला. आणि हेअर मला यावेळेस ओपन पाहिजे होते. ऑल टुगेदर आय लाईक इट. आणि तुम्हाला पण सगळे लुक्स आवडले असतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला. आय होप तुम्हाला काय हेल्प झाली असेल या व्हिडिओमधून. कमेंट करून नक्की सांगा तुमचा फेवरेट लुक कुठला होता. वेडिंग व्लॉग्स जर तुम्ही बघितले नसतील तर गो वॉच इट. इट्स लाईव्ह नाव. सगळे व्लॉग्स अपलोड झालेले आहेत. अँड येस, दॅट वॉज अबाउट इट. लॉट्स ऑफ लव्ह. सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग.